हरे कृष्ण. तर मी आज माझं ऑनलाईन मिशोवरच्या ज्या साड्या घेतलेल्या आहेत त्याचं कलेक्शन तुम्हाला दाखवते. तर ही ब्ल्यूमध्ये रॉयल ब्ल्यू कलरची साडी मी घेतली होती. तर ह्या सगळ्या साड्या मी नवरात्रासाठी घेतलेल्या होत्या. मी यूज पण केलेला आहे, पण आहे तर म्हटलं चला तुम्हाला रिव्ह्यू देऊ की यूज केल्यानंतर पण कोणत्या चांगल्या आहे कोणत्या नाही. तर जी ब्ल्यू साडी ना ती माझ्यामध्ये 286 की अशी काहीतरी त्याची रेंज होती आणि ही मी त्याच्यावर ब्लाऊज शिवलेलं आहे. तर हे ब्लाऊज मी घरच्या घरी शिवलेलं आहे. आणि आता ही सेकंड जी साडी आहे ना ती पिकॉक ग्रीन कलरची आणि ही पण चांगली मी बरीच यूज केली आहे. तर म्हणजे लाईट वेट आहे, पण फॅब्रिक एवढं खूपच असं भारी असं नाही म्हणता येणार. तर ही माझ्या मते 326 अशी काहीतरी त्याची किंमत होती. तर मी नवरात्रासाठीच घेतलेली होती ही पण. आणि तिच्यावरती ना वर्क असं स्लीव्जला वर्कचं ब्लाऊज आहे. तर हे मी तुम्हाला दाखवते. हे असं मागून डिझाईन केला होता मी गळा आणि त्याच्यानंतर हे बघा असं स्लीव्जला वर्कचं वर्क आहे आणि कट दिलेला आहे स्लीव्जला, म्हणजे ब्लाऊज पीसलाच तो कट पॅच होता. आता ही थर्ड नंबरची ही मला जेव्हा मिशोवर बसली तेव्हा प्रचंड आवडली होती म्हणून घेतली. पण मग याची किंमत 402 काशी काहीतरी होती, 402. पण त्या मानाने एवढी काही तिचा कपडा पण एवढा काही खास नाही आणि खाली ती लाईन दिलेली आहे आणि ब्लाऊज पण सिम्पल आहे, फक्त याला सिक्वेन्सचं वर्क दिलेलं आहे स्लीव्जला. पण मग एवढी मला रेटच्या मानाने एवढी काही छान नाही वाटली, पण ठीक आहे. तर याचा मी बॅक साईडचा गळा असा शिवलेला होता आणि ही अशी याला फक्त याच्यावरच जास्त बाकी ती पूर्ण प्लेन होती. पण मग रेटच्या मानाने एवढी काही म्हणजे म्हणावे अशी नाही आहे. आणि ही तर मी खूप 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 जास्त वापरली. 226 याची किंमत. ऑफरमध्ये घेतली मी तेव्हा. पण खूप सुंदर लाईट वेट आणि घातल्यावर पण एकदम भारी दिसते. तिच्यावर ब्लाऊज पण मी एकदम छान शिवलेला होता. तो ब्लाऊज मी तुम्हाला पुढे दाखवतेच. त्याच्यामुळे एकदम लाईट वेट आणि खूप खूप सुंदर. किमतीच्या मानाने तर मला प्रचंड आवडली. कोणाला असं घ्यायला पण खूप सुंदर आहे, गिफ्ट वगैरे द्यायला. तर तुम्हाला जर लागत असेल तर नक्कीच घ्या. आणि ह्या सगळ्या ज्या साड्या आहेत त्या मी मिशोवरती घेतलेल्या आहे. ही मी ब्लाऊज त्याला कॉलर दिलेली होती आणि फुल स्लीव्ज आणि फ्रिल टाकलेली होती. कॉलरला व्हाईट कलरची लेस लावलेली होती आणि पुढून पण असं आपल्या वेस्टमध्ये पण ही लेस लावलेली होती. तर आता ही नेक्स्ट पिंक कलरची ही आणि अजून एक पुढची ती मी काही यूज केलेली नाही आहे. ही पण सुंदर आहे. ही पण 386 का 95 अशी काहीतरी याची रेंज होती, पण खूप सुंदर. याच्यावर असे बटरफ्लायचे वर्क केलेलं खूप सुंदर आणि ब्लाऊज तिचा असं आहे म्हणजे कलरफुल आहे. तर ह्या ब्लाऊजला मी मागून बो दिलेला होता आणि लेस टाकलेली होती कलरफुल आणि स्लीव्ज पण डिझाईनची केलेली आहे. स्लीव्ज पण दाखवते मी तुम्हाला. स्लीव्जला अशी डिझाईन केलेली आहे आणि लेस लावलेली साईडने. घातल्यावर खूप सुंदर दिसते. तर ही व्हिडिओ करताना अक्षरशः एवढा प्रॉब्लेम होतो. तर प्लीज गाईज मला सपोर्ट करा, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचे व्ह्यूज पण एवढे जात नाही आहे आणि शेअर्स पण सबस्क्रिप्शन पण एवढं होत नाही आहे. सो प्लीज सपोर्ट मी. आणि आता ही लास्ट आहे आय थिंक. ही पण खूप सुंदर आहे. ही 400चीच आहे, 400च्या अराऊंडच आहे, पण खूप सुंदर आहे. तिला खालून अशी मोती आहे, त्याच्यामुळे लुक खूप सुंदर दिसतो आणि व्हाईट कलरचा ब्लाऊज पीस दिलेला याचा शाईनमध्ये. तर खूप सुंदर आहे ही पण साडी. घातल्यावर पण खूप रिच देते. ऑर्गेन्झामध्ये हिचं फॅब्रिक येईल आणि घातल्यावर खूप खूप सुंदर दिसते. तर तिचा ब्लाऊज मी पुढून स्वीट हार्ट अनेक शिवलेला आहे आणि मागून त्याला असे लटकन वगैरे लावलेले आहे. बघा मी सगळं घरीच केलेलं आहे. एका साईडने जराच स्टिच बसवलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तसं दिसतंय. आणि स्लीव्ज अशा प्रकारे स्लीव्जला मी ही अशी डिझाईन केलेली तुम्ही बघू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग आणि असा सपोर्ट असू द्या.
मराठी माणसानेच मराठी माणसाला सपोर्ट करावा अशी माझी अपेक्षा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.